प्राचीन भारतापासून सूर्यनमस्कारला एक वेगळीच परंपरा लाभली आहे। भारतामध्ये सूर्यनमस्कार खूप आधीपासून केला जातो। तर आजच्या भागात आपण सूर्यनमस्कार आणि त्याच्या विविध प्रकारांबद्दल माहिती घेणार आहोत आपल्या धन्वंतरी या कार्यक्रमात। 10 मिनिटात सुद्धा तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता। 10 किलोचं बॅग घेऊन जातात शाळेत। तर सूर्यनमस्काराला वयाची काही मर्यादा नाही। सूर्याला नमस्कार करणे आणि सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे सूर्यनमस्कार। नमस्कार, मी साक्षी पांचाळ धन्वंतरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागात देखील आपल्या सोबत मार्गदर्शनासाठी आहेत सागर सर। नमस्कार सर, धन्वंतरीमध्ये आपलं स्वागत। तर आजच्या भागात आपण सूर्यनमस्कार बद्दल बोलणार आहोत। सर, सूर्यनमस्कार याचा प्राचीन संदर्भ काय आहे? सूर्यनमस्काराचा प्राचीन संदर्भ बघितलं तर रामाचे जे गुरु होते त्यांनी रामाला सूर्यनमस्कार शिकवला होता असं ग्रंथांमध्ये आढळतं। आणि हठयोग बघितला किंवा बाकीचे जे ग्रंथ आहेत याच्यात सूर्यनमस्काराला खूप महत्त्व आहे। म्हणजे ज्यांना दुसरं काही करायचं नाही त्यांनी सूर्यनमस्कार जरी केले तरी त्यातून आपण हेल्थ चांगली प्राप्त करू शकतो। आणि भारतीय जी पैलवान पद्धत आहे आपली ही सूर्यनमस्काराशी रिलेटेड आहे। सूर्यनमस्कार करण्याच्या योग्य पद्धती काय आहे? बघा, पद्धत तर आपली नेहमीचीच की सकाळी आपलं एम्प्टी स्टमक पाहिजे, जरा फ्रेश होऊन करायला पाहिजे। सूर्यनमस्कार ही नुसते एक्सरसाइज नाहीये। सूर्यनमस्कार ही एक प्रार्थना आहे, एक भक्ती पण आहे सूर्याबद्दलची, एक जर आपण मानत असाल तर सूर्याला तुम्ही पारोसं करणार का? मग एक आंघोळ करून योग्य ते कपडे घालायचे आणि मग सूर्यासमोर किंवा वेळ जर नसेल तर मागे पुढे तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता। म्हणजे आपण सूर्यनमस्कार याला एक आध्यात्मिक असं संदर्भ देखील देऊ शकतो। आध्यात्मिक दिला की तुम्ही अजूनही चांगला योगा करू शकता, ती साधना होते। सूर्यनमस्कार ही एक्सरसाइज म्हणण्यापेक्षा तिला तुम्ही साधना म्हटलं की ती लॉंग टाइम पर्यंत घेऊन जाते। सूर्यनमस्कारचे अनेक फायदे आहेत, त्याबद्दल काय सांगाल? सूर्यनमस्काराचे कोणते फायदे नाही असं मला तुम्ही विचारा, सगळेच फायदे आहेत। सूर्यनमस्कार बेसिकली तुमच्या पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण एक्सरसाइज करून घेतो। दुसरं, तुम्हाला स्ट्रेचिंग देतो। तुमच्या शरीरातले जे चक्र आहेत म्हणजे स्पाइनचे जे मूवमेंट आहेत ते प्रॉपर करून घेतो। आणि शरीरातले जे काही बोन्स आहेत त्या बोन्सची फ्लेक्सिबिलिटी वाढवतो, हाडांची मसलची फ्लेक्सिबिलिटी वाढवतो। जर तुमच्याकडे टाइम कमी असेल आणि तुम्हाला खूप काही करायचंच नसेल, तुमच्याकडे अगदी 10 मिनिटं आहेत, 10 मिनिटात सुद्धा तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता आणि तुम्ही नीट राहू शकता। सूर्यनमस्कारचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्या स्पाइनसाठी, कारण स्पाइनची प्रॉपर एक्सरसाइज जर कशात होत असेल तर ती सूर्यनमस्कारात। त्याच्यात फरक आहेत सूर्यनमस्काराचे वेगवेगळे पद्धत, पेशंटसाठी वेगळा, स्ट्रॉंग लोकांसाठी वेगळा, पण सूर्यनमस्कार बेस्ट। असं ऐकलं गेलं की सूर्यनमस्कार याला ऑल इन वन एक्सरसाइज म्हणतात, असं का म्हणतात? कारण त्याच्यात तुमच्या आता उदाहरणार्थ मी उभं राहून आसन शिकवतोय, याच्यात काही मसलला ताण आहे, काही मसलला ताण नाही। बसून शिकवतोय, काही मसल मुवमेंट मध्ये काही मसल नाही। पण सूर्यनमस्कार तुमच्या पायापासून हाता म्हणजे डोक्यापर्यंत मुवमेंट पण आहे। दुसरी गोष्ट, याच्यात एक रिदम आहे, एक्सरसाइजचा एक रिदम आहे आणि याच्यात तुमचा ब्रीदिंगचा पण एक रिदम असतो। त्याच्यामुळे तुम्हाला प्राणायामची पण एक्स्ट्रा गरज पडत नाही जर सूर्यनमस्कार तुम्ही प्रॉपर केला तर। सूर्यनमस्कार हा आपल्या शरीरावरती कोणत्या कोणत्या अंगांसाठी फायदेशीर आहे? सूर्यनमस्कार सर्वात महत्त्व जर खालून बघितलं तर तुमच्या ज्या काप मसल आहेत, नंतर तुमच्या थाय मसल आहेत, यांना चांगला स्ट्रेचिंग देतो। लोअर बॅकला खूप चांगला ताण देतो। म्हणजे त्यातली सर्पासन जर पद्धत बघितली तर खूप चांगली। सर्पासन मध्ये तुमच्या चेस्टला, शोल्डरला ताण येतो आणि तुमचा इनहेल आपोआप होतो। यानंतर तुम्ही अधोमुखासन मध्ये गेलं की लोअर बॅक आणि अप्पर चेस्ट याला पण खूप चांगला फायदा होतो। जेणेकरून पायापासून याच्यापर्यंत ज्यांना गुडघ्याचे त्रास असतील यांनी थोडा मॉडिफाय केला पाहिजे। अनेक लोकांनी केलाय मॉडिफाय, पेशंटने असं करू नये, पण बाकी नॉर्मल लोकांना सूर्यनमस्काराचा संपूर्ण फायदा आहे। कोणत्या वयोगटातील लोकांनी केलं पाहिजे? बघा, वयोगट जर बघितलं त्याची मुलांच्या हाईट वाढण्यासाठी खूप चांगलं आहे, एकाग्रतेसाठी चांगलं आहे। आणि आजकाल बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे आपण अलाइनमेंट म्हणतो, म्हणजे अक्षरशः मुलं 5-5 आणि 10 किलोचं बॅग घेऊन जातात शाळेत, तर ते वाकलेत किंवा मोबाईलमध्ये खेळताना वाकलेत, IT तले लोक वाकले, तर एक 5 वर्षापासून आपण चालू करू। त्याच्या आधी करू शकतात एक खेळ म्हणून, पण 5 वर्षापासून प्रॉपर जर आपण चालू केले सूर्यनमस्कार तर वयाच्या 80 वर्षापर्यंत करू शकतात। तुम्ही जर बघितलं ज्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला असं वाटतं, वय वर्ष किती त्यांचं 102, 105, ती माणसं सूर्यनमस्कार करणारी। तर सूर्यनमस्काराला वयाची काही मर्यादा नाही। सूर्यनमस्काराला मर्यादा आहे तुमच्या काही आजारांची, ती तुम्ही योग्य त्या सल्लागाराकडून तुम्ही कन्फर्म करू शकता। म्हणजे सूर्यनमस्कारचे अनेक फायदे आहेत। नक्कीच।
चला तर मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये आपण सूर्यनमस्कारांचे अनेक फायदे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. नमस्कार मुद्रा. आपण पाहणार आहोत सूर्यनमस्कार. एका सूर्यनमस्काराला 12 अंग असतात, म्हणजे 12 मुवमेंट असतात आणि प्रत्येक सूर्यनमस्काराचे मंत्र वेगळे असतात. आपण पहिला मंत्र घेणार आहोत, ओम मित्राय नमः. नमस्कार मुद्रा. सावधान स्थितीमध्ये थांबायचं आहे, श्वास घ्यायचा आहे. इनहेल, एक्झेल. प्रत्येक मोमेंटला कमीत कमी 5 सेकंद थांबायचे, 10 सेकंद थांबायचं आहे. राइट लेग पीछे, अश्वमुद्रा. अधोमुखासन, अष्ट सर्पासन, स्पेशली छातीसाठी. अधोमुखासन, अश्वमुद्रा, हस्तपदासन, चक्रासन. नमस्कार मुद्रा. आपण याला एक मोमेंट देतो अजून एक्स्ट्रा. राइट साइड, लेफ्ट साइड. हा सूर्यनमस्कार कल्चरल सूर्यनमस्कार आहे. म्हणजे भारतात जर तुम्ही विचारलं सूर्यनमस्कार म्हणजे काय, तर जो मी तुम्हाला आत्ता दाखवला याला कल्चरल सांस्कृतिक सूर्यनमस्कार म्हणतात. आता ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत एक पेशंटला सूर्यनमस्कार कसा दिला पाहिजे, कारण काही पेशंट असतात ज्यांना मणक्याचे त्रास असतात. अशा लोकांसाठी आपण बघणार आहोत. नमस्कार मुद्रा. चक्रासन, हस्तपदासन, अधोमुखासन, अष्ट सर्प. कमरेचा त्रास आहे म्हणून आपण त्यांना देतो आहोत कॅट डॉग पोझिशन. उजवा हात आणि डावा हँड अप. 1, 10 सेकंद थांबायचे. वापस सेम अपोजिट अप. 10 सेकंद. वापस राइट हँड अप. इनसाइड टर्न, स्पाइन साठी खूप चांगली. वापस लेफ्ट हँड अप. इनसाइड टर्न. वापस कॅट डॉग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अधोमुखासन, हस्तपदासन. झोका खाऊ शकता किंवा थांबू शकता. श्वास मध्य. यालाच मी वेगळ्या ट्रायंगलमध्ये दाखवतो. एक साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस तुम्ही पाठीमागे झुकता त्यावेळेस तुमचा श्वास इनहेल हवा आणि ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड असता त्यावेळेस तुमचा श्वास एक्झेल हवा. तर चला तर आपण याला सूर्य नमस्काराबरोबर सूर्य प्राणायाम पण करू शकतो. नमस्कार मुद्रा. इनहेल, हस्तपदासन, अधो, अष्ट सर्पासन. पूर्ण सर्पासन घ्यायचंय. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी करायचे भुजंगासन. कॅट डॉग पोज. राइट हँड लेफ्ट लेग अप. पाय सरळ हवा. वापस सेम लेफ्ट अप. वापस राइट हँड अप. इनसाइड टर्न. वापस लेफ्ट हँड अप. इनसाइड टर्न.
वापस. यानंतर कॅट डॉग पोझिशन. 1. खड्डा म्हणजे इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. इनहेल. एक्झेल. ज्यांना बॅक पेन आहे त्यांनी थोडंसं थांबू शकता असं. वापस. अधो. हस्त. इनहेल. मध्य. सेम आपण साइड स्ट्रेचिंग देत असतो. लेफ्ट साइड हा दुसरा प्रकार झाला. आणि जर तुम्हाला वाटतच असेल की सर आम्हाला अजून एक प्रकार सांगा, तर मी तुम्हाला एक सांगतो. हा आहे वीरभद्र सूर्यनमस्कार. खूप छान आहे स्ट्रेचिंगसाठी, पण ज्यांना स्पाईनचे त्रास आहेत त्यांनी करू नये. बघूयात आपण. नमस्कार मुद्रा. चक्र. हस्त. जंप. अधो. अष्ट. सर्प. अधो. राइट लेग श्वान. अश्व. श्वान. राजकपोत. मकर. सर्प. बाहर से क्रॉस. अधो. अष्ट. सर्प. अधो. लेफ्ट श्वान. अश्व. श्वान. राजकपोत. मकर. सर्प. बाहर से क्रॉस. अधो. जंप. वज्र. उष्ट्र. वज्र. जंप. अधो. वज्र. एंड शीर्ष. द्विज. वापस. पद्म. नमस्कार. हे झाले 3 पद्धतीचे सूर्यनमस्कार. हा जो मी दाखवला हा यंग लोकांसाठी किंवा मुलांसाठी खूप चांगला आहे. अजून तुम्हाला करायचा असेल की सर आम्हाला एक स्पाईनच्या स्ट्रेचिंगसाठी दाखवा, फार नाही सोप्पा मधला, तर वीरभद्र सूर्यनमस्कार स्पेशली स्पाईनसाठी. चौथा आपण करूया. ओम भानवे नमः. चक्र. हस्त. अधो. अष्ट. सर्प. अधो. राइट लेग अश्व. वीरभद्र. पादांगुष्ठासन. अधो. अष्ट. सर्प. अधो. लेफ्ट अश्व. वीरभद्र. पादांगुष्ठासन. अधो. जंप. सुखासन. राइट हैंड लेफ्ट हैंड. वापस. शशांक आसन. वज्र. जंप. अधो. आणि ह्या आसनात दस्तक झोके खायचे स्पाइन साठी. जंप. हस्त. 1 2 3 4 5 6. इनहेल. मध्य. हैंड स्ट्रेच. राइट लेफ्ट. मध्य. पहिले 2 सूर्यनमस्कार हे सर्वांसाठी आहेत आणि नंतरचे 2 सूर्यनमस्कार हे ज्या लोकांना कसले त्रास नाहीत, कमरेचे त्रास नाहीत, यंग लोक आहेत, मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत.
पण सूर्यनमस्कार करताना मार्गदर्शनाचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. सूर्यनमस्काराने शरीराचा प्रत्येक अंगाचा व्यायाम झाल्यासारखं वाटतं. तर सूर्यनमस्काराची 12 नावं आहेत. नक्कीच 12 नावं ही सूर्याला समर्पित करून आहे. जसं सूर्य आपला मित्र आहे, सूर्य सृष्टीचा प्रकाशदाता आहे, सूर्य आपला सखा आहे, अशी त्याची 12 नावं आहेत 12 संकल्पनेनुसार. पहिलं ओम मित्राय नमः, ओम रवय नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः आणि ओम पुष्णे नमः. हे झाली 6. त्याच्यानंतरची 6 ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. आणि त्यानंतर आपण सूर्याला समर्पित होऊन ओम श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः. हे सूर्यदाता, तुझ्यामुळे ही सृष्टी आहे, तुझ्यामुळे या सर्व झाडांना जनावरांना प्रकाश आणि अन्न भेटतं, तसंच मलाही तुझ्यामुळेच भेटतं, हा माझा प्रणाम स्वीकार कर, अशी भावना आपण त्यात ओतत असतो. म्हणजे दिवसाची सुरुवात जर तुम्ही सूर्यनमस्काराने केले तर अर्थातच तुमचा दिवस अगदी आनंददायी जाईल. सूर्याला नमस्कार करणे आणि सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच सूर्यनमस्कार. आजच्या या सत्रात वेळ झाली इथेच थांबायची. भेटूयात पुढील भागात नवीन आसनांसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा न्यूज अनकटचा धन्वंतरी हा कार्यक्रम. धन्यवाद.